एका मोकळ्या पाण्याच्या बाटलीनं 5 जणांना गंभीर जखमी केलं. दोडे फाट्यावर जो अपघात झाला दूध गाडीचा, त्या दूध गाडीच्या केबिन मध्ये खरं तर एक पाण्याची मोकळी बाटली होती आणि त्या पाण्याच्या मोकळी बाटलीने हा अपघात केला. नमस्कार, मी संदीप जटार आपला आवाज न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर आपण आज ज्या ठिकाणी उभा आहोत ते ठिकाण आहे सातारा लातूर रस्त्यावरचं लोदोडे फाटा. याच ठिकाणी काल एका भरधाव दूध गाडीनं 2 दुचाकीस्वारांना धडक दिली आणि या दुचाकीवर असलेल्या 5 जणांना जखमी केलं. खरं तर हा रस्ता पाहिला तर अतिशय सुसाट या रस्त्यावरून गाड्या धावत असतात आणि इथं जी लोकवस्ती आहे आपण पाहू शकता. या साईडला दुकानं आहेत, हॉटेल आहे, त्यानंतर अनेक व्यवसाय करणारे गाड्या आहेत. आपण पाहू शकता एक मोठं कॉम्प्लेक्स, कदम कॉम्प्लेक्स म्हणून इथं एक कॉम्प्लेक्स आहे. त्याच्या पलीकडं आदर्शगाव लोदोडे या गावची कमान आहे आणि तिथून पुढं मसवड बाजूकडे हा रस्ता जातो. खरं तर हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीचा केल्यामुळं इथून जाणारी वाहतूक खरं तर खूप सुसाट आणि भरधाव पद्धतीने होते. या ठिकाणी काल एका भरधाव दूध गाडीनं 2 दुचाकींना धडक दिली आणि या धडकेत सुमारे 5 जण जखमी झाले. या ठिकाणी खरं तर गतिरोधकाची आवश्यकता आहे, कारण हा रस्ता दिवसेंदिवस धोकादायक होत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहू शकताय अशा पद्धतीने लोकांना थांबावं लागतं आणि त्यानंतर दोन्ही बाजूला बघून वाहन येत नाही याची खात्री केल्यानंतरच पुढं जावं लागतंय. खरं तर या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकताय अनेक ठिकाणी या रस्त्याच्या जिथं मुख्य रस्ता जॉईंट होणार आहे तिथं अशा बरेच ठिकाणी खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळं गाडी कच्च्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर घेताना खरं तर अनेक वेळा गाडी घसरली जाते आणि त्यामुळं अपघात सदृश्य परिस्थिती निर्माण होते. या साईडला पाहूया आपण, या दहिवडी बाजूकडे हीच परिस्थिती आहे, कारण गेले अनेक दिवसांपासून या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत आणि या अपघातामध्ये खरं तर इथं आतापर्यंत 6 ते 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे. या मृत्यूमुळं अनेकांची घरं खरं तर उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि कालही असाच काहीसा प्रकार झाला आणि यामध्ये 5 जण जखमी झालेले आहेत. आता ते 5ही जण अनेक ठिकाणी उपचार घेत आहेत. मात्र या ठिकाणावरून वाहतूक करणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्याच्या चालकाने सुद्धा आपला वेग खरं तर मर्यादित ठेवणं गरजेचं आहे. हा वेग अमर्यादित असल्यामुळं हे अपघात होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हा जो रस्ता माझ्या पाठीमागे पाहताय तो मनकर्णवाडी गावाकडून येणारा रस्ता आहे आणि हा रस्ता सातारा लातूर या मुख्य ठिकाणी ज्या ठिकाणी जोडला जातो ते ठिकाण आपण पाहू शकता. इथं त्या रस्त्यापासून खरं तर खूप जास्त उंची आहे या रस्त्याची. इथं आपण बघू शकता पूर्णपणे गाडीचा टायर त्यावरती दबला जातो. गाडी पूर्णपणे दबल्यानंतर लवकर त्या मुख्य रस्त्यावरती येत नाहीये. त्यामुळं या ठिकाणी मुरुम किंवा याची जी लेवल आहे ती लेवल नसल्यामुळे खरं तर अनेक अपघात होत असल्याचं इथं स्थानिक नागरिकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता इथं दुसरा प्रकार आपण पाहू. ज्या ठिकाणी आपण उभे आहेत त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही आदर्शगाव लोदोडे या गावची कमान पाहताय. इथून लोदोडे गावात जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि इथंच खरं तर जास्त करून अपघाताचा धोका वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण आपण पाहू शकताय या ठिकाणी खरं तर चांगल्या पद्धतीचा स्पीड ब्रेकर पाहिजे होता. त्याच्या अलीकडे बघू, लोदोड्यातून जी लोक दहिवडी किंवा इतर ठिकाणी प्रवास करण्यासाठी जातात ते हे पिकअप शेड आहे आणि या ठिकाणी लोक उभे असतात, विद्यार्थी उभे असतात आणि तिथंच खरं तर अनेक वेळा वाहन चालकांचा वेग आहे तो कमालीचा वाढतो आणि तो वाढल्यामुळं अपघात होत आहेत. कालही असाच प्रकार झाला. गेल्या काही वर्षापूर्वी जे आपण हे ठिकाण पाहत आहे या ठिकाणी खरं तर 3 लोकांचा एका जागी मृत्यू झाला होता आणि पाठीमागच्या 3 महिन्यापूर्वी पळशीतील अपघात झाला होता. अभिनव देवकळे खरं तर हा अपघात वेगाचाच बळी ठरला होता. त्यामुळं या ठिकाणी किमान संबंधित प्रशासनानं आता तरी उपाययोजना करणं सध्या आवश्यक आहे. लोदोडे फाट्यावर जो अपघात झाला दूध गाडीचा, त्या दूध गाडीच्या केबिन मध्ये खरं तर एक पाण्याची मोकळी बाटली होती आणि त्या पाण्याच्या मोकळी बाटलीने हा अपघात केलाय. आता तुम्ही म्हणाल हा अपघात नक्की पाण्याच्या बाटलीने कसा केला, तर केबिन मध्ये जेव्हा पाण्याची बाटली पडली होती ती पाण्याची बाटली क्लच, ब्रेक आणि ऍक्सिलेटर ह्याच्या मध्ये आली आणि त्याच वेळेला चालकाला जेव्हा त्याची गाडी नियंत्रण करायची होती
तेव्हा गाडी नियंत्रण करताना ती बाटली आडवी आली आणि त्या बाटलीमुळं ब्रेक दाबला नाही आणि त्यामुळं खरं तर हा अपघात झाल्याचा आपल्या मालकांनी आपल्या केबिनमध्ये काय काय ठेवायचं हे खरं तर ठरवणं गरजेचं आहे. जर पाण्याच्या बाटल्या इतर साहित्य ठेवायचं असेल तर ते तेवढंच सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी ज्या काही उपाययोजना करणं गरजेचं आहे, इथं वेगमर्यादेचा फलक असावा. त्यानंतर जे मुख्य हायवेला ज्या पद्धतीनं स्पीड ब्रेकर गतिरोधक असतात ते गतिरोधक असावेत. गेल्या काही दिवसांपूर्वी लोदोडे ग्रामपंचायतीचे सरपंच निवास काटकर आणि ग्रामस्थ यांनी संबंधित विभागाला इथं गतिरोधक करण्याची मागणी करण्याची पत्र दिलेलं आहे. मात्र त्या पत्राची कोणतीही पोच किंवा कार्यवाही संबंधित विभागाने केलेली नाही. त्यामुळं जे रस्ते विकास महामंडळ आहे त्यांना अजून काही बळी पाहिजेत का आणि आणखी किती बळी गेल्यानंतर ते या ठिकाणी उपाययोजना करणार आहेत. त्यामुळं त्या संबंधित विभागावर स्थानिक ग्रामस्थांचा खरं तर रोष आहे. काल जो अपघात झाला तर खरं दुर्दैवी घटना आहे आणि असाच जर पुढं काही अपघात झाला तर त्याला खरं तर हे संबंधित विभाग जबाबदार राहणार असल्याचं नागरिकांनी सांगितलेलं आहे. आपला आवाज न्यूजसाठी कॅमेरामन अमोल वायदेंडेसह संदीप जठार, लोदोडे फाटा. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.